नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एक वेळा स्वागत आहे आपला MSc CET सिम्प्लिफाईड या यूट्यूब चॅनलवरती. तर आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MBBS कॅप्रॉन 2चा एक्सपेक्टेड कट ऑफ. या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाणार आहे कॅप्रॉन 2मध्ये. तर याच्यामध्ये आपण काही मुद्दे कव्हर करणार आहोत, जसे की सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस, कट ऑफ कशाप्रकारे आपण ठरवतो, चॉईस फिलिंग योग्य प्रकारे करणं का आवश्यक आहे आणि कॅटेगरी आणि AIRचं महत्त्व. तर व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालता चला पुढे जाऊया. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट्स वेळोवेळी भेटत राहील. तर याच्यानंतर आपण जाऊ कट ऑफ ॲनालिसिसवर. तर हे जे कट ऑफ ॲनालिसिस आहे हे आम्ही खूप आमचं जे अनुभव आहे त्याच्या प्रकारे ठरवलेलं आहे. MBBS कॅप्रॉन 2चं कट ऑफ ॲनालिसिस बाय MSc CET सिम्प्लिफाईड. तर हे कट ऑफ ॲनालिसिस आपण कसं ठरवतो, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे हे, जसं की कॅप्रॉन 2चं जे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे जे आपण काढलं आहे, ते काढलं आहे की कॅप्रॉन 1चं ॲनालिसिस करून, मागच्या वर्षीची कॅप्रॉन झाले प्रिवियस इयरमध्ये त्याचा ट्रेंड बघून, डबल MCC, सेंट्रल युनिव्हर्सिटी, न्यू कॉलेजेस आणि वॅकेन्सीज हे सगळं आपण ठरवून कट ऑफ काढला आहे. तर चला व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालता पुढे जाऊया. कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीसाठी जे क्लोजिंग रँक होतं ऑल इंडिया रँक, याच्यामध्ये आपण ऑल इंडिया रँक बघणार आहोत. मित्रांनो लक्षात असू द्या, SMLमध्ये प्रॉब्लेम होतो आणि कन्फ्युजन होतो. त्याच्यामुळे तुम्ही काही प्रश्न असाल तुमचे तर ऑल इंडिया रँक कमेंट करा, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, ऑल इंडिया रँक जे क्लोज झाला होता ते झाला होता 79,132वर. कधी तुमचा रँक 86,000 किंवा त्याच्या कमी आहे तर तुमचा नंबर कुठल्या तरी महाराष्ट्रामधल्या चांगल्या कॉलेजमध्ये लागू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, तुमची कॅटेगरी कधी ओपन असेल, तुमचं क्लोजिंग रँक जे मागच्या वेळेस झालं आहे ते झालं आहे 79,132वर, आणि तुमचा रँक जर 86,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुमचाही सिलेक्शन होऊ शकतो. फक्त तुम्हाला करायचं काय, ती म्हणजे तुम्हाला चॉईस फिलिंग तुम्हाला एकदम ओके करायची आहे. चॉईस फिल कधी तुम्ही चांगली केली की म्हणजे तुमचा नंबर 100% तर लागू शकतो कॉलेजमध्ये, आणि चांगल्या कॉलेजमध्ये लागू शकतो. ठीक आहे मित्रांनो, ही जी आपण कट ऑफ लिस्ट बनवली याच्यामध्ये 90% ॲक्युरेसी आहे. त्याच्यामुळं लेट झालं आहे आपल्याला लिस्ट टाकायला. 90% ही लिस्ट ॲक्युरेट आहे. तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, चॉईस फिलिंग करण्यासाठी तुम्ही आम्हाला 9284580108 9284580108 या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. तर ठीक आहे, व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालता पुढे जाऊया. दुसरी कॅटेगरी आहे OBCचं जे क्लोजिंग रँक होतं कॅप्रॉन 1मध्ये ते होतं 79,749, आणि यावेळेस कॅप्रॉन 2चा एक्सपेक्टेड किती आहे रँक, एक्सपेक्टेड रँक आहे 88,000. तुमचा रँक कधी 88,000 असेल, तुमची कॅटेगरी कधी OBC असेल किंवा 88,000पेक्षा कमी असेल तर तुमचाही नंबर कॉलेजमध्ये लागू शकतो. म्हणजे तुम्हाला योग्य ती चॉईस फिलिंग करण्याची आवश्यकता आहे. चला ठीक आहे, हे जे आपण मित्रांनो कट ऑफ काढलं आहे याच्यामध्ये आपण वुमन आणि ऑर्फन, जसे की हे जे कोटा असतात, हे कोटा आपण इन्क्लूड केलेलं नाही. हे आपण जनरलचा कट ऑफ बघतो आहे. ओके ठीक आहे, जसं की D1 D2 3 याच्यात तर नसतेच. चल ठीक आहे, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे VJA कॅटेगरीचा क्लोजिंग रँक होता 1,01,200, आणि कॅप्रॉन 2चा जे एक्सपेक्टेड आहे ते आहे 1,10,000. त्याच्यानंतर मुलांना कॅटेगरी आहे NTBचा क्लोजिंग रँक होता 1,42,720, आणि यावेळेस एक्सपेक्टेड आहे किती आहे 1,48,000. तुमचा रँक कधी 1,48,000पेक्षा कमी असेल किंवा 1,48,000 असेल आणि तुमची कॅटेगरी NTB असेल तर तुमचे लागण्याचे चान्सेस 90% आहे. ठीक आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला करायचं काय, योग्य ती चॉईस फिलिंग करणं खूप आवश्यक आहे कॅप्रॉन 2साठी. एक वेळा सांगत आहे. NTC हे बघा मित्रांनो, NTC जी कॅटेगरी आहे त्याचं क्लोजिंग रँक जे होतं ते होतं 79,762, आणि यावेळेस एक्सपेक्टेड किती आहे 87,000. मित्रांनो लक्षात असू दे, 87,000. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया, दुसरी कॅटेगरी बघूया. त्याच्यानंतर आहे NTD. मित्रांनो NTD कॅटेगरी, एक मिनिट हां.
NTD कॅटेगरीचं जे क्लोजिंग AIR कॅप राऊंड 1चं होतं ते होतं 79,725. म्हणजे या रँकवर शेवटचा मुलगा NTD कॅटेगरीला लागलेला आहे. त्याच्यानंतर जे एक्सपेक्टेड रँक आहे ते आहे 87,000. ओके, चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर SC कॅटेगरी. SC कॅटेगरीमध्ये जे क्लोजिंग रँक होतं, जे शेवटचा मुलगा या रँकवर लागला आहे, ती रँक होती ऑल इंडिया रँकची आपण गोष्ट करतो आहे मित्रांनो. लक्षात असू इथं शेवटी काय करतो आहे आपण, ऑल इंडिया रँकची गोष्ट करतो आहे. तर त्याचा रँक होता 1,69,034. या रँकवर मुलगा लागला आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ राहणार आहे 1,75,000. तुमची रँक 1,75,000 आहे, तुमची कॅटेगरी SC आहे किंवा 1,75,000पेक्षा कमी तुमची रँक आहे, तर तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला 9284580108 या नंबरवर कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता आणि काउन्सिलिंगचा पार्ट बनून योग्य चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जाऊया. ST कॅटेगरी. ST कॅटेगरीचा जे क्लोजिंग रँक होता कॅप राऊंड 1चा ते होता 3,68,383. आणि यावेळेस जे एक्सपेक्टेड रँक आहे, एक्सपेक्टेड रँक ज्याच्यावर मुलगा लागू शकतो ते हे 3,77,000. ठीक आहे. त्याच्यानंतर जे शेवटची कॅटेगरी आहे SCBC. SCBCचा जे कॅप ऑल इंडिया रँक कॅप 1चा होता ते होता 81,410. ठीक आहे मित्रांनो, 81,410. आणि यावेळेस एक्सपेक्टेड रँक आहे ज्याच्यावरती कॅप राऊंड 2मध्ये सिलेक्शन करू शकतो ते आहे म्हणजे 88,000. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रँक कधी 88,000 आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, तुमची कॅटेगरी SCBC आहे, तर तुम्ही कॅप राऊंड 2मध्ये सेमी गव्हर्मेंट MBBSसाठी तुम्ही लागू शकता. फक्त तुम्हाला करणं आवश्यक आहे ते म्हणजे योग्य चॉईस फिलिंग. ठीक आहे मित्रांनो, आमच्याजवळ करा किंवा तुम्ही कट ऑफ बघत असाल तर लक्षपूर्वक बघा, कारण की हे आमचा 4 वर्षाचा अनुभव आहे. आम्ही असेच आज ही रेकॉर्ड नाही करत आहे. त्याच्यामुळे आमची जी कट ऑफ एक्सपेक्टेड जे आम्ही काढलेलं आहे त्याचं 90% ॲक्युरेसी आहे. पुन्हा एक वेळा सांगतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे म्हणजे सेमी गव्हर्मेंट कॉलेज. सेमी गव्हर्मेंट कॉलेज काय असतात? सेमी गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे एक मिनिट मित्रांनो, एक मिनिट. ठीक आहे, आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. एक मिनिट. हां, ठीक आहे मित्रांनो. तर सेमी गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे त्याला आपण प्रायव्हेट कॉलेजही म्हणू शकतो. प्रायव्हेट कॉलेज. ओके. तर सेमी गव्हर्मेंट कॉलेजला प्रायव्हेट कॉलेज म्हणू शकतो. याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी बेनिफिट भेटतात. कधी तुमचं सिलेक्शन कॅप 1, 2 किंवा बंद कॅपच्या प्रोसिजरनं झालं आहे किंवा स्ट्रेनं झालं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही स्कॉलरशिप गेन करू शकता. स्कॉलरशिप तुम्ही मिळू शकता. फक्त काय आहे, तुम्हाला लागणं आवश्यक आहे कॉलेजमध्ये, ते कॅप थ्रू. ओके, कॅप किंवा स्ट्रे. त्याच्यानंतर कट ऑफ कशा प्रकारे काढला जातो तर तुम्हाला सांगितलं आहे मी. कट ऑफ काढण्यासाठी आपण काय केलं आहे, प्रिवियस इयरचा कॅप 1चा, 2चा, 3चा आणि बंद कॅप राऊंडचं ॲनालिसिस केलं आहे. यावर्षी कॅप राऊंड 1चं ॲनालिसिस केलं आहे. प्रिवियस इयर ट्रेंड बघितलं आहे की प्रिवियस इयर सिलेक्शन कसं चालतं, MCC राऊंड कसे चालतात, डबल आपली सेंट्रल युनिव्हर्सिटी CU, सेंट्रल युनिव्हर्सिटी एम्स आणि जिपमर याचा कट ऑफ बघून नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी बघून आपण काय केलं आहे, कट ऑफ काढला आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ काढला आहे. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग योग्य प्रकारे करणे का आवश्यक. चॉईस फिलिंग तुम्ही योग्य प्रकारे केली म्हणजे तुमचे चान्सेस वाढून जातात. तुम्ही प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला देत आहे, कसं देत आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमची कॅटेगरीनंतर तुमच्या कॅटेगरीवर तुमचा AIR काय आहे, या सगळ्या गोष्टीवरून आपण चॉईस फिलिंग हे करून देत आहे. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि तुमची रँक आणि तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल ही सगळ्या गोष्टी बघून आपण ॲनालिसिस करू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅटेगरी आणि AIR रँकचं महत्त्व. तुमची कॅटेगरी काय असते, जसं आपण कॅटेगरीचं महत्त्व वगैरे बघितलं आहे. जसे की एक उदाहरण घेऊ मित्रांनो. उदाहरण बघा. ओपन कॅटेगरी आहे आणि ऑल इंडिया रँक होती मागच्या वेळेस 7 कॅप राऊंड 1मध्ये 79,132. या रँकवर शेवटचा मुलगा लागलेला आहे. तर या रँकवर शेवटचा मुलगा जर लागलेला आहे तर यावेळेस जी कॅप राऊंड 2 होणार आहे, कॅप 2, तर यावेळेस कॅप 2मध्ये आपण एक 86,000 एवढा ओपन कॅटेगरीचा
कट ऑफ धरलेला आहे, म्हणजे तुमची रँक कोणती आहे, तुमची रँक जी आहे त्याच्यावर कॉलेज भेटू शकते का आणि कोणतं कॉलेज भेटू शकते, या सगळ्या ॲनालिसिसवर तुमची चॉईस फिलिंग केली जाते. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा व्हिडिओला लाईक आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून आम्हाला सांगू शकता. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय हिंद.